स्टार न्यूज मराठी, नवे पाऊल नवी दिशा। SS कम्युनिकेशन द्वारा संचलित द मोबाईल स्पेस घेऊन येत आहे धमाका ऑफर्स। आयफोन सह सर्व प्रकारच्या नामवंत कंपन्यांचे अँड्रॉइड फोन खरेदी करा आणि प्रत्येक मोबाईल खरेदीवर मिळवा हमखास भेटवस्तू आणि सोबत मिळवा 2 वर्षांची वॉरंटी। एवढंच नव्हे तर ब्रँडेड मोबाईलवर 30% डिस्काउंट, ॲक्सेसरीजवर तब्बल 70% मोठा डिस्काउंट। शिवाय आमच्याकडे अत्याधुनिक पद्धतीने मोबाईल दुरुस्ती देखील उपलब्ध। या धमाकेदार ऑफरचा लाभ घेण्यासाठी द मोबाईल स्पेस या शोरूमला आजच भेट द्या। आज माझी पहिल्यांदाच पत्रकारांचा सुसंवाद होत आहे आणि माझं मनोगत या ठिकाणी व्यक्त करण्यापूर्वी गेली 35 वर्ष मी काँग्रेस पक्षामध्ये कार्यकर्त्यापासून पदाधिकाऱ्यांपर्यंत अनेक पदांवर कार्यरत होतो आणि काँग्रेस पक्षातले केंद्रातले नेते असतील, राज्यातले नेते असतील, या सर्वांचं त्यांनी मला वेळोवेळी जे सहकार्य केलं। 2दा काँग्रेसची विधानसभेची उमेदवारी दिली। या गोष्टीबद्दल मी काँग्रेस पक्षाचा मनपूर्वक आभारी आहे आणि त्यांचा सर्व नेत्यांचा ऋणी आहे। अर्थात हा नव्यानं भाजप पक्षामध्ये पक्षप्रवेश जो झाला त्यामध्ये निश्चितपणानं एवढी वर्ष पक्षामध्ये काम करत असताना मी 2 निवडणुका ज्या लढवल्या 2019 आणि 2024 एक विजन ठेवून लढवली। सांगलीचा विकास कोणत्या पद्धतीनं झाला पाहिजे, सांगलीत आणखी काय काय आवश्यक आहेत, सुधारणा काय आवश्यक आहेत, याची मतं मी संवाद सांगलीसाठीचा हा जो कार्यक्रम केलेला होता जनतेपर्यंत जाऊन पोहोचून, वेगवेगळ्या घटकातल्या लोकांच्या पर्यंत जाऊन पोहोचून त्यांची मतं जाणून घेऊन एक सांगलीच्या शाश्वत विकासाकरता म्हणून एक पंचसूत्री तयार केलेली आहे आणि त्या पंचसूत्री मी खरं म्हणजे त्या पंचसूत्री अंमलात आणली तर खऱ्या अर्थानं माननीय नामदार देवेंद्रजी फडणवीस साहेबांचं जे महाराष्ट्राच्या विकासाकरता विजन आहे तर त्याचीच एक पूर्ती सांगलीचा एक विजन म्हणून मी निश्चितपणानं ती विकासाची पूर्ती होईल असा विश्वास मला वाटल्यामुळं आणि तसं ह्या माझ्या पंचसूत्रीला बळ देण्याचं आश्वासन माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आहेत, भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण साहेब आणि सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय नामदार चंद्रकांत दादा पाटील यांनी ते देण्याचं मला मान्य केलं आणि सांगलीकर जनतेचा जो विकासाचा एजेंडा घेऊन मी एवढं वर्ष काम करतोय त्याचं फलित आता भारतीय जनता पार्टीत जाऊन निश्चितपणानं मिळेल या हेतून मी प्रवेश केलेला आहे। परंतु तत्पूर्वी एक दुसरी बाजू देखील आहे की 2019च्या निवडणुकीमध्ये मी अत्यंत थोडक्या मतानं पराभूत झालो। 2024लाही या काँग्रेस अंतर्गत जी फंदपितुरी झाली त्यामुळेच माझा पराभव झाला, अन्यथा माझा विजय निश्चित होता। आता 2019लाही माझ्या संदर्भामध्ये काँग्रेस अंतर्गत विश्वासघात झाला, 2024लाही तीच परिस्थिती आणि पुन्हा 2029ला अशा प्रकारची फंदपितुरी, अशा प्रकारचा विश्वासघात होणार नाही कशावरून हा प्रश्न आमच्या कार्यकर्त्यांमध्ये होता, माझ्या मनामध्ये होता आणि त्याची समाधानकारक उत्तर मला त्या ठिकाणी काँग्रेस नेत्यांकडून मिळू शकली नाहीत आणि त्यामुळं कदाचित पुन्हा ती पुनरावृत्ती होऊ नये 29ला। कारण मला सांगण्यात आलं की बाबा आता पुढचे त्यांच्याच घरातले उमेदवार आता पुढं त्या ठिकाणी असतील, कारण आपण नाही तर कोणीच नाही अशा मानसिकतेमध्ये गेले अनेक वर्ष काँग्रेस पक्ष आहे आणि माझ्यासारखा सामान्य कार्यकर्ता काम करून, पक्षासाठी लढून, जनतेचे प्रश्न हातात घेऊन प्रामाणिकपणे काम करत
ह्या ठिकाणापर्यंत पोहोचत असताना पुन्हा असं होत असेल तर मग कितपत आपल्याला पुढं अशा गोष्टीची रिपिटेशन होणार नाही याची खात्री मला व्यक्तिशः वाटली नाही आणि ती मला कोणी तशी खात्री दिली नाही की हे 29ला घडणार नाही. त्यामुळं भारतीय जनता पार्टीनं ह्या सर्व बाबतीमध्ये मला आश्वस्त केलं, नेतृत्वानं केलं आणि त्यामुळे मी कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलेला आहे आणि निश्चितपणानं मला खात्री आहे की भारतीय जनता पार्टी चांगल्या कार्यकर्त्याला जो जनतेकरता झोकून देऊन काम करतो, पक्षाकरता झोकून देऊन काम करतो, एकनिष्ठपणाने काम करतो, त्याला निश्चितपणानं भारतीय जनता पार्टी न्याय देईल याची खात्री मला आहे. भारतीय जनता पार्टी माझं काम पाहून, पूर्व इतिहास पाहून, जनतेमध्ये माझ्याबद्दल असणारी भावना, नव्यानं पक्षात प्रवेश न केल्यानंतर मी जो 4-4.5 वर्षामध्ये मला खरोखरच परफॉर्मन्स दाखवायचा आहे आणि माझी सवय आहे की ज्या पक्षात आपण काम करायचं, ज्या पक्षात आपण जातो तिथं झोकून देऊन काम करायचं, एक निष्ठतेनं करायचं. त्यामुळं निश्चितपणानं त्यांना ज्या ठिकाणी मी योग्य वाटेल की ज्याला आपण ज्या पदावरती डीम टू बी फिट मी वाटेल त्या ठिकाणी मला भारतीय जनता पार्टी संधी देईल एवढा विश्वास आणि खात्री आहे. आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी YouTube चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा.